नमस्कार भाई, मी निनाद सावंत परत आपल्या ब्लॉग मध्ये. आता हा ब्लॉग नंबर आय थिंक सो तिसरा का चौथा ब्लॉग असेल. नंबर आपण घेऊ पुढे. तर अचानक आज एक ट्रिप तयार झाली आहे. आणि कशी झाली माहितीये काय, सकाळी आहे ना मी आहे ना रील्स बघत होतो. रविवार आहे ना, त्यात नुसतं ते मला ज्योतिबाचे रील्स येत होतं. तो बोललो 2023 म्हणजे 26 चालू झालाय, कुठे गेलो नाही, तर बोललो जाऊन येऊया. मग एक तुक्का टाकला. मम्मीला बोललो, मम्मी ज्योतिबाला जाऊ काय? मम्मी बोलली पप्पाला विचार. पप्पाला विचारलं, पप्पा बोलले मम्मीला विचार. तर काय मम्मी आपली लगेच तयार. पण हा हा माकड माझ्यासोबत दिल. अरे ह्याला आहे ना नीट बसता पण येत नाही, बसत पण आणि बोलत काय बोलत कायच बोलत नाही. दोन गाडी चालवत असलं तरी बोलायचं. मी माझी गाणी मी ऐकतो बोलायचा. भाई आम्ही मालाडवावरून निघालो वगैरे. आता मी पनवेलला पोहोचलोय आणि आपली कुठली ट्रिप आत्याला भेटल्याशिवाय स्टार्ट होत नाही, म्हणून आम्ही पनवेल मध्ये आत्याला भेटायला आलो. अरे आमचं बॉडी आत्याला भेटायला आलो. आता प्रत्येक ट्रिप आम्ही गावाला गेलो आत्याला भेटलो, वैभवच्या लग्नाला गेलो आत्याला भेटलो, कुठली पण ट्रिप जातो आम्ही आत्याला भेटलो. आता पण सोलो ट्रिपला निघालोय, आत्याला भेटायला आलो. आत्याचा आशीर्वाद घेऊन आता पुढची ट्रिप आम्ही कंटिन्यू करणार. पनवेलवरून निघाल्यानंतर रस्ता समोर आहे, हेल्मेट डोक्यावर आहे आणि मनात प्रचंड एक्साइटमेंट आहे. खरं सांगायचं झालं तर ट्रिपला निघताना इतका खुश होतो ना की मी माझ्या आनंदाला शब्दच नव्हते. आपल्या घरचे राईडसाठी परमिशन देतात तेव्हा ती फक्त परवानगी नसते, तो एक विश्वास असतो. आणि तो विश्वास वाढवायचा एकच मार्ग आहे, जबाबदारीने आणि सुरक्षित राईड करणे. म्हणूनच आजची राईड फक्त माझ्यासाठी नाही तर मम्मी पप्पांना दाखवण्यासाठी आहे की त्यांची काळजी व्यर्थ नाही. कारण खरी मजा तेव्हा येते जेव्हा घरच्यांना आपली राईडबद्दल भीती वाटत नाही. लेट्स राईड सेफ, लेट्स राईड रिस्पॉन्सिबल. हाय, झालं आता आम्ही खूप कव्हर केलंय व पुन्हा क्रॉस केलं, नॉनस्टॉप कुठे थांबलो नाही. आता आम्ही कैलास बाहेरच्या इथे थांबलोय, फ्रेश वगैरे झालं. आणि कैलास भेळची भेळ खाताना फुल एकदम भाऊ कशी लागते भेळ? मस्त आहे. मस्त आहे. तुला काय खायचं होतं? चालेल. माणसात ना लिंबू बिंबू पीळ जरा, तर बघ चटणी बिटणी दिले. आणि मी झुणका भाकर मागवले, फुल एकदम रॉलामध्ये खातोय. मजा येते का म्हणते? खरं येते का? आपलं उगाच खायचं म्हणून खातोय. एक नंबर लागला, गरम गरम आहे म्हणून छान लागतं. मी तसं ऑब्झर्व केलं, डे राईडपेक्षा नाईट राईडमध्ये मी जास्त बेटर रोड कवर करतो. ट्रॅफिक कमी असतं, फोकस जास्त असतो, राईड एकदम स्मूथली चालते, मग ते रोड बेटर पडतो. मला तर हे बेटर आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला डे राईड आवडते या नाईट राईड. रात्री अपडेट देताना आला की इथे आणि या साईडला बोललं, रात्री अपडेट देताना आला की पोचलो म्हणून, पण रात्री 12च्या दरम्यान पोचलो होतो. साताऱ्यातच आहे मी, मामाच्या गावी गेलो नाही. बोललो इथून कोल्हापूरला जायचं आहे, तर ताई आहे आमची जी साताऱ्यात राहते तिच्याकडे थांबलो आहे. बोल भाई, गॉगल्स वापरले पाहिजे. आज डे ट्रॅव्हल करायचं आहे. इथून ज्योतिबा समथिंग 125 किलोमीटर आहे. तर आता आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश झालो आहे प्रॉपर. आता इथून ज्योतिबाला जायची तयारी. ड्रेसिंग वगैरे तिथेच. पुजारीचा पण नंबर आला आहे. पिना काकांनी पुजारीशी बोलणं केलं आहे, दुपारी 2-3च्या आत पोचायचं आहे. ऑफकोर्स मी 2 तासात पोचीन. आता काय 9 वाजले ना, मॅक्स टू मॅक्स 10 वाजेपर्यंत निघेन.
खाऊन नाश्ता बिष्टा करून परत गाडीवरती बॅग बिग लावून 10 वाजतीलच. मग 2 तासात पोचतो आहे. मग तिथे जाऊन कपडे वगैरे चेंज करून अभिषेक करून मग सातारा परत रिटर्न मामाच्या घरी. पण भाई सातारा झाल्यानंतर पहिली गोष्ट माझी सर्दी गेलेली आहे. मुंबईच्या हवेत आहे ना मजा नव्हती येत. नंतर दररोज सर्दी सर्दी सर्दी. आता सातारला आलो आहे ना भाई, फुल नॅचरल फील आहे भाई, मजा येते. तरी हे थोडंसं सिटी टाईप आहे. जेव्हा संध्याकाळी मामाच्या गावी जाऊ ना तेव्हा तुम्हाला आणि ती आपली राज्यलक्ष्मी. ओ लाबू. आम्ही आता थोडं इथे थांबलोय. काही नवीन राईड केली आता कराड वगैरे मधून निघून आता आम्ही आलोय थोडं कोल्हापूरच्या जवळ आलोय. 26 किलोमीटर लांब दाखवत आहे. तर आपल्यासोबत आहे ना राईड करताना ही एक खूप मजा येते की आहे ना कोण आपल्याला जर्नीमध्ये जर सोबत भेटतं ना तर खूप मजा येते. सो आपल्याला 2 हा एक दादा नाव काय तुझं? यश. आणि हा एक दादा, काय नाव आहे दादा? चैतन्य. आणि भाई ड्रीम बाईक घेऊन फिरतात. ड्रीम बाईक ही या दादाची गाडी आहे. दादा कसं वाटतं एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम आला की म्हणजे तू ह्याच्या अगोदर पण राईड्स केले? राईड केले कोल्हापूरला फर्स्ट टाइम. आणि भाई की हा पण आपल्या गावातलाच आहे म्हणजे साताराच्या इथलाच आहे. सो जाताना पण आम्ही रिटर्न म्हणजे आम्ही आपल्या जर्नी म्हणजे पुन्हा टूरमध्ये हा पण कोल्हापूरवरून रिटर्न सातारला येणार आहे. सातारला त्याच्या गावी जाणार, तिथून पुढे आपण आपल्या कळंब्याला जाणार आहे. सो मजा येणार आहे. तर जाऊ आता. तर पहिलं 2 होतो, आता 4 झालोय. सो अजून पुढे पण मजा येईल. आम्ही ज्योतिबाच्या इथे ते भटजी आहेत त्यांना फोन केला होता. सगळं झालंय बुक वगैरे. आता कव्हर करू. थोडासा एक ब्रेक घेतला, पाहायला विचार लागले. भाई आजकालच्या पोरांना ह्या गाण्याबद्दल माहिती असेल. काय सांग भले भाई, हे गाणं ऐकलं ना की माणूस झोपला जरी असेल ना तरी त्याला आहे ना ॲक्टिवनेस येतो. आणि घाटात अशा रोडवरती हे गाणं कसं सांगतो, गाडी आहे ना, गाडी चालवताना जी मजा फील येत होती ना, फील होता गाडी म्हणजे ना पूर्ण ट्रिपचा पैसा इथे वसूल झाला. हे गाणं असा रोड आणि आपली गाडी आणि काय वाईब्स होते. बाजूला एकदम म्हणजे ना घाटातून चालवत होतो. ज्योतिबाचा हा जातानाचा घाट आहे, तो वाला रस्ता आहे. भाई गाणं ऐकलं ना की ना गाडी एकदम सुरात चालायची. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही राईड करताना हे कोण गाणं. मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये. आता म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आम्ही थोडंसं सामान वगैरे ठेवलं, आमचे गाडी वगैरे पार्क केली. आता इथून आम्ही चाललो दर्शनाला. दादा लोक जरा मागे बघा. लोक पण जॉईन झालेत आपल्यासोबत, जे आपण आता चाललोय पण दर्शनाला. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. फायनली आमचं अभिषेक, देवाला अभिषेक करून झालेलं आहे. ह्याच्यात होतो आतमध्ये, फोन काढता आला नाही पण प्रॉपर दर्शन झालेलं आहे. अभिषेक वगैरे केलेलं आहे. ओके, तर आता वाजलेले 3-3:30. काल ह्या टायमिंगला निघालो होतो. आज बरोबर प्रॉपर 24 तासानंतर माझं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि मजा आली राईडला.
मी आता ज्योतिबाचं यमाईचं वगैरे दर्शन करून मी आता घाटात थांबलो. आता इथून सातारला जायची तयारी, सगळं सेटअप करणार, गाडी वगैरे. एकच गोष्ट लय त्रास देते आम्हाला फक्त ही बांधताना. नेक्स्ट ट्रिप मी ह्याचा जुगाड काहीतरी वेगळा केल्याशिवाय. ॲक्च्युली माझ्याकडे सिंगल सीटसाठी जुगाड आहे, पण डबल सीटसाठी पिलोन असेल तर मग मला बॅग लगेज कॅरी करता नाही येत. तो खूप इश्यू होतो आहे, सारखा बॅग काढा बॅग लावा. त्याचा काहीतरी दुसरा काहीतरी बघितलं पाहिजे. आणि बाकी ऑल ओव्हर गाडीने खूप चांगला सपोर्ट दिला. माझी ट्रिप मस्तच म्हणजे चांगला सपोर्ट देते गाडी. अँड व्ह्यू पण मस्त आहे. म्हणताय काय चाललं आहे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली प्रॉपर मुवमेंट एन्जॉय करतो आहे. नमस्कार. तर हा अपडेट डायरेक्ट आपण तिथून निघाल्यानंतर आता आम्ही तारड्यात. किती वाजले म्हणतात? टाईम आता बरोबर 7:39 झाले. 7:30पर्यंत आम्ही समजा पोचलो असेल. आता जेवण वगैरे प्रॉपर वर निघतो. केसाची लय हालत खराब झाली. अरे आणि एक गोष्ट आहे भाई, जसं जसं तारड्यात आलो ना तसे तशी थंडी लागायला लागली ना. थंडी पालीमध्ये घुसल्यावरती अशी थंडी लागायला लागली ना, काय समजतच नव्हतं बाई. अजून तो घरी जायचं बाकी आहे. कळंब्यामध्ये गेल्यावर किती थंडी असेल काय माहिती. अंड्या गरम पाणीने तोंड धुवायचा. तो तर गेल्या गेल्या चूल पेटवणार ना. मग कधी काय उद्या पेटव. तुला काय काम आहे आता घरी जाऊन? काय तू भांडी धुणार आहे? झोपणार? तोंड धुवायला पाणी पाहिजे मला गरम. हां ते पण आहे. गॅस पण आहे. गॅस पेटव भाई. थंड पाण्यात तर तोंड धुवायची काय ताकद नाही. आता जेवतो इथे मस्तपैकी. आणि भाई माझ्या काळजी करणाऱ्या मित्रांनो, प्रत्येक मित्राचे मला 2-2 कॉल आले. सत्यमचा आला आहे, आदूचा आला आहे. भाई आहे मला पण तुमची काळजी आहे. पण सीन असा होता की माझ्या फोनची बॅटरी लो होती ना, म्हणून मी फोन पॉवर बँकला कनेक्ट करून बॅगेत टाकला होता, म्हणून कॉल उचलता नाही आले. आणि येताना खूप ट्रॅफिक होतं, म्हणून बोललो की एकदा स्टॉप घेऊ, म्हणजे जेवायला स्टॉप घेऊ, तेव्हा मी सगळ्यांना आन्सर कॉल बॅक करेन. आता मी सगळ्यांना आन्सर म्हणजे कॉल बॅक केले. त्यापुढे बरं वाटलं बाई. हां 2-3 शिव्या तर बसल्या आहेत, पण ठीक आहे. प्रेम, ब्रदरहूड. काय ब्रदरहूड. चला जेवतो. जेवण आले की तर फ्रेश बीश झालं, जरा रिलॅक्स वाटतं. बाई हा गावचा रस्ता आहे रात्रीचा. त्या घाटात कोण नव्हतं, फक्त आम्हीच होतो. आणि जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो ना, तिथे हॉटेलवाले काका बोलले की आता आपल्या इथे भागामध्ये बिबट्या वगैरे भरपूर आहेत. तर घाबरलं तर होतं, पण असं एक मनात एक इच्छा होती, अरे यार बिबट्या आपल्याला दिसला पाहिजे. दिसला तर काहीतरी म्हणजे ॲक्च्युली कधी बिबट्या बघितला नाही. बोललो दिसला तर चांगलंच आहे, बघू जे होईल ते पुढचं बघून घेऊ. अशी एक इच्छा होती. म्हणजे भीती तर वाटत होती की अरे बिबट्या आला तर करायचं काय, पण आहे ना मनात इच्छा पण होती, अरे यार बिबट्या आहे ना दिसला पाहिजे, बघू. म्हणून फुल गाडी एकदम आहे ना फास्ट पळवत होतो. आणि त्या काकांनी सांगितलं होतं जर बिबट्या दिसला ना तर तो गाडीवाल्यांना काय करत नाही, तुम्ही फक्त गाडी जागेवर उभी करायची, अप्पर टिप्पर मारायचं, तो ऑटोमॅटिक निघून जातो. मग त्या तयारीत होतो, पण बिबट्या बघायची इच्छा होती. काही टी व्ही चालू केला, झोपायची तयारी. माकडं खाली झोपतो. सगळ्या ॲक्सेसरीज. भाई एवढी थंडी वाजते ना, मी बेडरूममध्ये झोपतो. 2-2 चादर भाई, 2-2 चादर घेऊन झोपणार आहे. तर फायनली आम्ही घरी पोचलो आहे. आमचा डे 1 संपलेला आहे. ट्रिपमधला एक दिवस कमी झालेला आहे. तर आता उद्या आपण बघूया उठून
मॉर्निंग व्ह्यू, घरी काय काय अजून आहे बाकी कंटिन्यू राहा.